आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. धुळे जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिरपूर चोपडा महामार्गावर भरधाव बसने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत 2 जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. शिरपूर चोपडा रस्त्यावर सोमवारी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. भाटपुरा येथील चेतन योगेश गुजर वय 23 वर्ष आणि कल्पेश नितीन गुजर वय 25 वर्ष हे दोघेही मित्र दुचाकीवरून आपल्या गावाकडे परतत होते. याचवेळी जळगावहून शिरपूरच्या दिशेने भरधाव येणाऱ्या बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बसने दुचाकीसह दोघांनाही तब्बल 10 ते 15 फूट फरफटत नेले. या भीषण अपघातात दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि शिरपूर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आले आणि वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. दरम्यान अपघाताची बातमी पसरताच मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले. 2 तरुणांचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करत बस चालकावर कठोर कारवाईची मागणी केली. त्यामुळे काही काळ शिरपूर चोपडा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिसांनी नागरिकांची समजूत काढल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. चेतन आणि कल्पेश हे दोघेही जिवलग मित्र असल्याने त्यांच्या अकाली निधनाने भाटपुरा गावावर शोककळा पसरली आहे. दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताचे नेमके कारण, बसचा वेग आणि चालकाकडून निष्काळजीपणा झाला का, याचा तपास ठाण्यार पोलीस करत असून संबंधित बस चालकाविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पुन्हा एकदा भरधाव वाहनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाहतूक नियमांचे पालन आणि वेगावर नियंत्रण ठेवणे किती आवश्यक आहे याची ही घटना गंभीर आठवण करून देते. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज.